25 स्मार्ट किचन टिप्स। नंबर 1, थंडीच्या दिवसात इडली व डोशाचे पीठ चांगलं फुलण्यासाठी डाळ व तांदूळ वाटताना गरम पाणी वापरावे। तसेच 1 चमचा दही घालावे व 8 तासासाठी उबदार ठिकाणी ठेवावे। 2, मेदू वडे करताना वड्याचे पीठ पातळ झाल्यास त्यात बारीक रवा मिसळावा, वडे कुरकुरीत होतात। नंबर 3, गुलाबजामुन हमखास चांगले होण्याकरिता खवा मळताना त्यात अर्धी वाटी पनीर मिसळावे। पनीरमुळे पाक आतपर्यंत शिरतो आणि गुलाबजाम हलके होतात। 4, श्रीखंड फसफसू नये म्हणून चक्का फेसावा व साखरेत साखर भिजेवढे दूध घालून साखर अर्धवट विरघळली की फेसलेला चक्का घालावा व कालवावे। 5, आंब्याचा रस श्रीखंड आंबट झाल्यास त्यात थोडा खाण्याचा सोडा दुधात मिसळून घालावा, सर्व आंबटपणा निघून जातो। आंबट पदार्थ खूप साखर घातल्यास चव वेगळी लागते। 6, बेसन लाडू करताना हरभरा डाळ भट्टीतून भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावे। तूप कमी लागते, बेसन चटकन भाजले जाते, डाळ भाजल्यामुळे पौष्टिकता वाढते, लाडू पचायलाही हलके होतात, खमंग होतात। नंबर 7, गोड बुंदी बर्फीचे लाडूचे तुकडे उरल्यास दूध व ब्रेड घालून खीर किंवा पुडिंग बनवावे। 8, कोणत्याही प्रकारची धिरडी करताना कांदा कापून घालण्याऐवजी किसून घालावा, त्यामुळे धिरडी छान व कुरकुरीत होतात। 9, ताक आंबट होऊ नये म्हणून त्यात भरपूर पाणी घालून ठेवावे, वाढायच्या वेळी वरचे पाणी ओतून द्यावे, ताक आंबट होत नाही। 10, छोले करण्यासाठी चणे रात्री भिजत घालण्यापूर्वी त्या पाण्यात सोडा घालण्याऐवजी 4-5 वेळा तुरटी फिरवावी। सकाळी चणे उपसून नेहमीप्रमाणे कुकरमध्ये शिजवावे, म्हणजे चणे चांगले मऊ होतात। 11, ताकाची कढी केल्यावर कधी फाटल्यासारखी वाटते, तेव्हा 15-20 शेंगदाण्याची मिक्सरमध्ये पेस्ट करून ताकात मिसळावी, नंतर कढी करावी। असे केल्यास कढी फाटत नाही। पहिली उकळी आल्यावर गॅस बंद करावा। 12, काही भाज्या चिरल्यानंतर हाताला काळे डाग पडतात व ते लवकर जात नाहीत। भाजी चिरण्यापूर्वी हाताला व्हिनेगर चोळावे, काम झाल्यावर कोमट पाण्याने हात स्वच्छ करावे। 13, कोबी शिजवून खाण्यापेक्षा कच्चा खावा, कॅल्शियम भरपूर मिळते। कोबी किसून कोशिंबीर करावी, छान लागते। अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।